बाय 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 नारद. काय दिवसभराचा रिपोर्ट काय? काम तरी करतोय. हा खरंच सुधारला नाहीये ना? माझा विश्वास नाही. माझाही नाहीये पण राधिका म्हणे उगाच रिस्क घेतली. तुला परत जॉबवर ठेव. हे सगळ्या जगाला पटेल. कोण पटेल? हे सगळ्या जगाला पटेल पण तिला नाही पटणार. हा अच्छा. त्याने काहीतरी इमोशनल फंडे ऐकवले असणार, तिला इमोशनली ब्लॅकमेल केलं असणार, घरात तोंड पाडून बसला असणार, राधाला लगेच दया आली असणार त्याची. पण तेव्हाच राधिका बहिणीने स्ट्रिक्ट राहायला हवं होतं. पण हे तू आणि मी वागू शकतो तसं ठरवून, राधा नाही वागू शकत. ती इमोशनली हे त्याला माहिती आहे बरोबर आणि त्याचा फायदा उचलतो हा. सम्या, राधिका बहिणीने गुरुला एक चान्स द्यायला इथे बोलवलंय. हे तुझ्यासाठी कठीण होऊ शकतं. हो. आणि मगाचपासून ना ती माझ्याशी नीट बोलत नाही. आनंद बोलत काय, बघत सुद्धा नाहीये माझ्याकडे. हो, काय झालं असं अचानक? तेच तर कळत नाहीये ना यार. अरे मग विचार ना. अरे विचारायला ती बघायला तर पाहिजे ना माझ्याकडे. तुला पण कळतंय ना आनंद, ती मुद्दाम टाळते मला. हो. आणि म्हणूनच मला पण काही कळे ना, म्हणून मी आता संध्याकाळी पण परत आलो तिच्याशी हेच बोलायला की काय प्रॉब्लेम काय. आणि तुला माहित नाही यार आनंद, म्हणजे की कसं आहे, आपल्याशी रोज हसत खेळत छान बोलणारी व्यक्ती अचानक जेव्हा बोलायची बंद होते तेव्हा मग मला पण दिवसभर काही सुचेना रे. म्हणजे काय मला पण कळत नाहीये काय प्रॉब्लेम आहे आणि मला ते बोलायचंय तिच्याशी पण. हो यार, मी समजू शकतो. म्हणजे तुला आठवतंय का, जेनीला प्रपोज करण्याच्या आधी जेव्हा तिने माझे कॉल रिसीव्ह करण्याचे बंद केले होते तेव्हा माझी काय हालत झाली होती? हा तसंच झालंय माझं पण. सम्या, हसू नकोस. मी तुला असं सांगतोय की जास्त वेळ वाया घालू नकोस. आजच लगेच मोहिनींना भेट आणि तुझ्या मनात जे काय ना त्यांना सांगून टाक. हो हो. तू टेन्शन नको देऊस रे मला हे असं सारखं बोलून, कळलं का? तू असं मला टेन्शन देतोस ना, मग मला टेन्शन मध्ये काही बोलता येत नाही, कळलं का? तू नको बोलूस. ठीक आहे, मग एक काम करूया का, मी येऊ का तुझ्यासोबत? नाही. मी सांगू का वहिनींना तुझ्या मनात काय ते? बाबा नको ना आनंद, नको ना. तू शांत राहा बाबा, मी बघतो काय करायचं ते. तू शांत राहा, मी बघतो, मी बोलतो. ठीक आहे, बोल नक्की. जातोय मी, तशी ऑफिसची वेळ संपली. आनंद, राधा ऐकेल ना सगळं माझं? हो नक्की ऐकणार. पण त्या रिॲक्ट काय करणार आहे मला माहित नाही. तू अजून टेन्शन देतोस की मदत करतोयस? टेन्शन घेऊ नकोस, सगळं छान होईल. तू दोन्ही बाजूने का बोलतोस यार राधा? तू वाट बघत उभा राहतो, तू जा. काही उपयोगाचा नाही तुझा. बोल. सर कधी निघताय? कशाला थांबलाय? हो, ते अजून काम जरा बाकी आहे ना, म्हणून. ऑफिसची वेळ संपलीये. हो, पण एवढं काम संपवतो आणि मग निघतोच ना मी. पण जास्त वेळ काम करण्याची काहीच गरज नाहीये. हो, पण काम अर्धवट सोडून जायची काही गरज, म्हणजे आजचं काम आजच कंप्लीट करतो आणि उद्याचं जरा बर्डन कमी करतो ना. सो आज एक कंप्लीट करून निघतो मी. ठीक आहे, थांबते तुमच्यासाठी. नाही, कशाला मॅडम, तुम्ही कशाला थांबताय? तसंही बॉसनं असं एम्प्लॉईसाठीच थांबणं बरोबर नाही वाटत ना. नाही, आणि रघु आहेच ना माझ्या बरोबर. रघु आहे, तो सगळं बंद करेल, त्यामुळे काही टेन्शन नाही तसं. ठीक आहे, थांबतो मॅडम. ठीक आहे, तुमच्यावरती विश्वास आहे म्हणून मी निघते. सगळं बंद करून घ्या.
तुम्ही निघा मॅडम, काळजी नका करू. मी थांबतो. ठीक हां बोल ग. 7चा पिक्चर कॅन्सल. देतो. एक ग्रीन टी आण. चहा आणतो. इथे काय करतोस? काय करतोय म्हणजे तुझी वाट बघतोय. म्हणजे म्हणजे राधा, आपलं भेटायचं ठरलं होतं. मी मेसेज केला होता तुला, तू वाचलास पण रिप्लाय नाही दिला. त्यानंतर मी तुला बरेच फोन केले, तू उचलले नाहीस. आणि तू भेटायला बहुतेक तयार नव्हतीस, पण म्हणून मी चालूय तुला भेटायला. बरं, नंतर बोलू आपण. नाही नाही नाही, नंतर बोलू म्हणजे कधी बघू नंतर. बघू म्हणजे? राधा राधा, एक एक मिनिट. काय प्रॉब्लेम आहे? मला नाही आवडत असं. जो काय प्रॉब्लेम असेल ना, तोंडावर सांग मला. काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, परवापर्यंत तू असं म्हणत होतीस की सौमित्र, तुझ्याबरोबर प्रत्येक प्रॉब्लेम मला शेअर करावा असं वाटतो. कुठलीही गोष्ट तुला सांगितल्याशिवाय चैन पडत नाही. आणि आता तू माझ्याशी नीटच वागत नाहीयेस. म्हणजे अरे कुठे काय नीट वागत नाहीये? तूच सांग राधा, सांग, बोल. मला जाऊ दे. नाही नाही, मी तुला अडवत नाहीये राधा. फक्त मला एवढंच सांग की तू माझ्याशी बोलत का नाहीयेस? मगाशी सुद्धा आनंद चिडून बाहेर गेला होता, तेव्हा तू जेनीला फोन करायला सांगितलास. तू होतीस ना तिथे, मग तू का नाही मला फोन केलास? नाही सुचलं तेव्हा मला. खोटं बोलतेस राधा. हे बघ सौमित्र, त्या वेळेला आनंद भाऊजी कुठे गेलेत हे कळणं जास्त महत्वाचं होतं. ओके, मान्य आहे. पण त्यानंतरचं काय? जेव्हा मी आनंदला घेऊन परत आलो ऑफिसमध्ये, तेव्हा सुद्धा तुटकच वागत होतीस ना तू माझ्याशी. नुसतं आपलं काहीतरी म्हणायचं म्हणून थँक्यू म्हणालीस, बास. त्याच्यानंतरचं काय? राधा, माझं काही चुकलंय का? नाही, तुझं काही चुकलेलं नाहीये. जे काही चुकलं असेल ना, ते माझं चुकलं. काय राधा, तुझ्या या अशा वागण्याचा मला जास्त त्रास होतोय. काय चुकलं असेल ते सांग ना, बिंदास सांग, तोंडावर सांग. काय चुकलंय? काही नाही. राधा, सांग. हे बघ सौमित्र, मला नाही वाटत आता की आपण असं सारखं भेटावं आणि बोलावं. हे बघ सौमित्र, खूप वेळ वाया जातो तुझा माझ्यामुळे. म्हणजे हे असं सारखं मी तुला डिस्टर्ब करते, माझे प्रॉब्लेम्स प्रत्येक वेळेला येऊन सांगते, रडगाणं गाते, तुझा वेळ वाया जातो. आणि मग तुझंही काम असतं, आयुष्य आहे तुझं, तुला. आणि हे असं सतत तुला येऊन माझे प्रॉब्लेम सांगण्याचा आणि तुला त्रास देण्याचा मला अधिकार नाहीये. मला त्रास द्यायचा? अच्छा, सिरियसली तुझा हा प्रॉब्लेम आहे राधा? आणि हे तुला आधी कधीच जाणवलं नाही? आणि मला त्रास होतोय राधा? म्हणजे मी परका आहे? हा राधा, परका आहे मी? चुकलं माझं. आपली मैत्रीच नाहीये का राधा? नाहीये का आपली मैत्री? आणि जर असेल तर मग मैत्रीमध्येच एकमेकांचे प्रॉब्लेम शेअर करायचे असतात ना. मैत्रीमध्येच एकमेकांना मदत करायची असते ना, की नाही? हो, पण या मैत्रीचा मी आता गैरफायदा नाही ना घेऊ शकत. गैरफायदा? काय काय बोलतेस राधा? हे बघ सौमित्र, हे मैत्री वगैरे सगळं ठीक आहे, पण जरा अति होते. तुला तुझं आयुष्य आहे, मला माझं आयुष्य आहे, आणि मला आता प्रत्येक गोष्टी तुझ्यावरती लादायच्या नाहीये. म्हणून मी आता असं ठरवलंय की काही गोष्टी आपल्या आपल्या मॅनेज करायच्या. यामध्ये तुझा काही दोष नाहीये. हे मी माझं ठरवलंय, तुझा काहीही दोष नाही. ए राधा राधा, काय हे? काय काय तुला कोणी काही बोललंय का? सांग. नाही, मला खरंच कोणी काहीही बोललेलं. राधा, काय झालंय सांग. ऑरेंज बाबा टी घेणार का थोडासा? तुला
तुला काय एकदा सांगितलं कळत नाही का? मला तुझ्या हातचं काही नकोय. आलं ध्यानात? चल निघ. अरे ये सुनबाई, बस. राधिका, हा घे टी केलाय मी. जस्ट नकोय मला. घे ना यार, मी इतक्या मेहनतीने हा टी केलाय, कोणीच नाही पिते. काय इकडे गुड वागून पण काय उपयोग नाहीये. का मस्त हॉट टी बनवलाय मी. ए बैताड, कळत नाही का तुला? ती नाही बोलते ना, आणि बाहेरून आलेल्या माणसासोबत काय कटकट करायला लागलीस? चल चल इथून आज चल. ही पोरगी म्हणजे डोक्याला कटकट झाली आहे. सुनबाई, काय झालं? बरी आहेस ना? त्या गुरुनं काही भानगड तर केली नाही? नाही बाबा, सगळं ठीक आहे. आई कुठे आहे? अगं आई नेहाकडे गेली अथर्वला घेऊन. त्याचा होमवर्क विचारायचा होता ना. बर. तू चहा घेतेस का? मी म्हणतो. नाही नको बाबा, मी बघते आणि स्वयंपाकही करते. तो बायताड कुठे आहे? माहित नाही, येत असतील. काहीतरी झालंय. सुनबाईचा चेहराच सांगतोय. पण काय झालं असेल? काय चाललंय यार आनंद? चकना खातोय. माझ्या आयुष्यात काय चाललंय यार? हे सगळं, अरे यार हे सगळं काय चाललंय यार आनंद? काय झाली ना तुला? काय समय, तू खूप टेन्शन घेतलंयस. टेन्शन नाही घेतलं मी. टेन्शन नाही घेतलं यार. काळजी आहे. काळजी वाटते मला तिची. काळजी. आणि तू कामावर ठेवलं म्हणजे काय, तो असणार काय आता? सतत तिथेच असणार आहे काय? काय कोणाबद्दल बोलतोयस? तुझे तो एक नंबरचा नाटकी तो सोमवार मंगळवार बुधवार गुरु, मला नाव पण नाही घ्यायचं त्याचं. त्यात असतो तो तिथेच. तो तिथेच असतो यार. माझा राधाला त्रास देत असतो आणि माझ्या राधावर लक्ष ठेवायला आहे का काम करायला आहे तिकडे ऑफिसमध्ये? मी आधीच सांगत होतो त्याला परत ऑफिस मध्ये ठेवू नका, पण सगळे मलाच सांगायला बसले. तू सुद्धा मला समजत राहिलीस. तिच्या बरोबर बच्चा बरोबर येतो, कधी स्वतःच येतो. नाही आ? शनाया ना शनाया. आज काय झालं माहिती तुला? काय झालं? आज मी राधाशी बोलत होतो तर हा कुठे आला माहितीये? मध्ये अरे मध्येच आला, पण कुठे आला? मध्ये अरे कुठे? ऑफिसच्या खाली.
ऑफिसच्या खाली आला मध्ये. काय संबंध गुरुचा आणि ऑफिसचा? तिथेही आला. नवरा म्हणे नवरा. नवऱ्याचं एकतरी कर्तव्य पार पाडलंय या माणसाने. तो नवरा आहे ना म्हणून दबाव आणतोय राधिका वहिनीवर. नवरा हे सगळं तुझ्या मनात काय चाललं ना ते मी समजू शकतो यार. आपल्याला एखादी व्यक्ती आवडते ना तेव्हा आपल्याला सतत असं वाटतं की ती आपली वागते. आपण सतत तिचा विचार करत असतो आणि मग त्या लव्ह स्टोरी मध्ये एक विलन येतो. आहेच विलन तुझा आधीपासूनच. हे ते ना सगळं सोड आता. ते आता काय कॉलेजचा मीच घेऊन बसलोय आता. हे बघ तसाही खूप उशीर झालाय. हे बघ आपण अनेकदा ही चर्चा केली आहे. आता आज तू मला सांग, तुला असं वाटत नाहीये का रे तुला आधीच बोलायला हवं होतं? हो, तुला लाव होतं मी. गावांमध्ये झालं गेलं यार. आत्ताच काय करू मी सांग. आलं कधी बोलू मी? चान्स तर मिळाला पाहिजे ना बोलायला. कधी बोलू सांग? चान्स? सम्या, माझ्या एंगेजमेंटची शॉपिंग करायला गेलो होतो तेव्हा तू रिंग घेतली होतीस. तेव्हा तुला सांगत होतो की सांग तू का नाही बोललास यार त्याला. रिंग? हो. ए सम्या, काय झालं? सम्या, सम्या, हे ही बघ घेऊन फिरतो. पॅन्ट पण धुवायला टाकली नाहीये मी, रिंग आहे म्हणून. पण आनंद कधी कधी वाटतं रे की रिंग घ्यावी, राधाकडे जावं आणि तिला म्हणावं, राधा माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. पण बघ परत गाडी अडकली तुझी. पण काय पण? गाडी अडकणारच ना आनंद, गाडी अडकणारच ना. मी काय, मी असं एकटा बोलू का सांग? अशी एकटे अंगठी देऊ का? तिच्या बाजूने काहीतरी झालं पाहिजे ना. तिच्या बाजूने काही होतच नाही. आता तर ती बोलत पण नाही माझ्याशी, नीट वागत नाही. ती अशी ती वागते, ते असे वागतात ना ते असे काहीच नाही, असे तुटक तुटक वागते ती माझ्याशी. असं कसं बोलू मी? फ्रस्ट्रेशन आलंय रे मला आनंद. मला ना फ्रस्ट्रेशन आलंय. मी जातोय यार अमेरिकेला, जातोय यार मी जातो यार अमेरिकेला. नकोय काय. तू शांत हो आधी, शांत हो. चूप, एकदम चूप. तू अजिबात फ्रस्ट्रेट होऊ नकोस. एक काम कर, तुझा फोन दे मला. तुझा फोन दे. फोन कुठे? फोन कुठे तुझं? अरे काय करतोस? फोन दे ना. अरे बाबा, ठीक आहे, वहिनींना फोन लाव आता. हो, कल करे सो आज करे सो अभी. आत्ताच आता फोन लाव वहिनींना. हे बघ, मला एक सांग, तुला हे पटतंय ना की खूप उशीर झालाय? हा, खूप उशीर झालाय. अरे ती वेळ बघू नकोस. किती उशीर झाला म्हणजे किती वेळ घालवलायस, तसं उशीर झालाय ते म्हणतोय मी. हा, तू आत्ताच आता फोन लाव वहिनींना. जास्त उशीर करू नकोस. तर लाव. खरंच फोन लाव, फोन लाव. आता बोल. आत्ता फोन लाव आणि बोल त्यांच्याशी. बिंदास बोल, फोन लाव. मी सांगतो तुला. तू बोलतोस तेव्हा असं स्फुरण चढतं रे मला. अरे लाव ना मग फोन. खरंच स्फुरण. व्हेरी गुड, लाव फोन. खरंच लावू? लाव. लास्ट डायल तिचाच असतो बेबी. सगळे बघ. डायल कर ना. काय केलंय म्हणजे? राजरोसपणे एका परक्या पुरुषाबरोबर सोसायटीत फिरता दिसत नाही आम्हाला? हा तो माझा मित्र आहे. हो असेल ना, पण लग्न झालेल्या बाईसाठी मित्र हा परकाच पुरुष असतो. मैत्रीत सुद्धा एक सीमारेषा असते. ती इतर कोणाला दिसत नाही, पण आपण ठेवली पाहिजे.
कट. परत 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 तो राधाचा नाही आवाज. लाव